काय सांगाल, आज या ठिकाणी उद्धवश्री पुरस्काराचा सोहळा होता आणि या सोहळ्यामध्ये तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केला, काय सांगाल? नाही, खूप आनंद झाला आज. शिवसेनेचे जे संजय राऊत होते त्यांना बघून जे मला हे वाटलं, मला खरंच मन भरून आलं त्यांना बघितल्यानंतर. आणि बरेच दिवसापासून माझं चाललं होतं की शिंदे गट नाही म्हणत मी, पण शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये मला काम करण्याची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती. पण आज तो योग आला. हे आमचे मामा सावंत मामाच्या आणि ठाकरे यांच्या साथीने मला आज या ठिकाणी येण्याचा हे झाला. तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सारखे दिसतात आणि इथं बऱ्याच जणांचा गैरसमज झाला की या कार्यक्रमामध्ये एकनाथराव शिंदे आले. काय तुमच्याकडे प्रत्येक जण येऊन फोटो काढत होते, काय सांगा? आता काय देवाने जवळजवळ सारखं केलंय आम्हाला. फक्त उपमुख्यमंत्री पद नाही पण फक्त ते नाही म्हणाल अजून. ते मिळालं तर काय कराल? आणि अजून बरेच लांब आहे तुझे, बरेच लांब आहे. आताची सुरुवात आहे, आताची सुरुवात आहे. आणि शिवसेना कुठली तुम्हाला काय वाटतं? खरी शिवसेना कुठली आहे असं काय वाटतं? खरी शिवसेना म्हणजे आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच मूळ शिवसेना आहे ना. तो गट आहे फक्त. आज बघितलं तर तो दुसरा जो गट आहे तो गट आहे, ते शिवसेनेचं त्याचं काय आहे. एकनाथ शिंदे साहेबांसारखी दाढी चष्मा आणि गंध लावलेलं सेम प्रकार आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व. आदर्श म्हणून मी त्यांना पाहतो. म्हणजे तसं कसं आहे, आता शिंदे साहेबांच्यामुळे माझी ओळख आहे. आता असं बघितलं तर आज भोसरीमध्ये जर कुणी म्हणलं ना तर शिंदे साहेब म्हणून हाक मारतात. म्हणजे शिंदे सरकार. तुमचं पूर्ण नाव सांगा ना एकदा मीडियाला. तुमचं पूर्ण नाव काय? संतोष सुभाष शिंदे. तुमचं पण आडनाव शिंदे? हो, शिंदे. त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम शिंदे आडनाव पण शिंदे आणि ते मुख्यमंत्र्यांचं आडनाव देखील शिंदे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये तुम्ही प्रवेश केलाय, शिंदे गट पुन्हा शिवसेनेत आला असं म्हणता येईल? तसं नाही म्हणता येणार. तो गट वेगळाच आहे ना. तो कसं आहे, तो विधिमंडळातला गट आहे, हा ग्राउंड लेवलचा गट आहे ना. म्हणजे गट नाही, ही मूळ शिवसेना आहे. ही जे हे झाड आहे शिवसेनेचं, बाळासाहेब ठाकरेंची जी झाड आहे. आता ते बाकी तुम्ही उद्धव ठाकरे गटामध्ये येण्याचा निर्णय का घेतला? नाही, पहिल्यापासून इच्छा होती माझी. मी पूर्वी बीजेपीचं थोडे दिवस म्हणजे करत होतो असं मित्रांबरोबर वगैरे वगैरे. त्याच्यानंतर त्यावेळेस शिवसेना आणि बीजेपी एकच होते ना, त्याच्यामुळे यांच्याबरोबर काम करण्याची बऱ्याच वर्ष संधी होतीच मला. म्हणजे हे संजय राऊत यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश झालेला आहे, काय भावना होत्या नेमक्या? खरंच मन भरून आलं, कारण ती व्यक्ती आज एवढं महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे किंवा ते मी नाही सांगू शकत, म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. जो आनंद होता